जनता न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त आणि आगामी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रामचंद्र मोरे, उद्योजक तसेच अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा आणि माजी उपसरपंच, रसुलवाडी, किसानपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शेतीत मजुरांचा तुटवडा। कोल्हापूर परिसरात काकडवाडीच्या अनिल कदम यांच्या औषध फवारणीचा शेतकऱ्यांना मोठा आधार। शेती क्षेत्रात सध्या तणाचा वाढता प्रभाव, मजुरांची सातत्याने भासणारी तीव्र कमतरता आणि मजुरीचे वाढलेले भरमसाठ दर यामुळे शेतकरी त्रस्त झाले। पिकांचे तणांपासून संरक्षण करण्यासाठी तणनाशकांचा वापर करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। परंतु औषधांचे वाढलेले दर आणि स्वतः फवारणी करण्यात येणाऱ्या अडचणी आणि फवारणी करणाऱ्या कुशल मजुरांची उपलब्धता न होणे यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत। अशा आव्हानात्मक परिस्थितीत कोल्हापूर आणि लगतच्या परिसरात काकडवाडीचे सुपुत्र अनिल कदम हे शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे नाव बनले। गेल्या अनेक वर्षांपासून अनिल कदम हे विविध पिकांवर तणनाशके, कीटकनाशके आणि टॉनिकची फवारणी करण्याचे काम अत्यंत कौशल्याने करत आहेत। वेळेत काम पूर्ण करणे, कामातील अचूकता आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। याच गुणवत्तेमुळे त्यांनी औषध फवारणीच्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख आणि वलय निर्माण केले। औषधांचे योग्य प्रमाण आणि वेळेत योग्य फवारणी यामुळे पिकांची मोठी बचत होत असल्याने कोल्हापूरसह परिसरातील अनेक गावातील शेतकरी अनिल कदम यांनाच फवारणीसाठी प्राधान्याने बोलावतात। त्यांच्या तत्पर आणि प्रभावी सेवेमुळे अनिल कदम यांनी या क्षेत्रात आपला चांगलाच दबदबा निर्माण केला असून ते पिकातील तणांचे कर्दन काय ठरलेत अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये। मजुरांच्या तुटवड्याच्या काळात अनिल कदम यांच्यासारख्या सेवाभावी आणि प्रामाणिक व्यक्तीमुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचण्यास मदत होतीये। तणनाशक, टॉनिक, बिसूर, कुमटा, कोल्हापूर, काकडवाडी, सगळं कांचनपूर, पाक, सोनी, भोसे, पत्र जातं।